नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला डोंगराच्या वरती असलेल्या एका खतरनाक जंगलामध्ये घेऊन निघालेलो आहे। त्या जंगलाच्या मधोमध एक प्राचीन मंदिर आहे। त्या मंदिरापर्यंत माणसे का जात नाहीत किंवा पर्यटक का जात नाहीत हे प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे। मंदिराच्या साईडला हजारो वर्षापूर्वीचा एक प्राचीन पाण्याचा कुंड आहे। त्या कुंडामधून 12 महिने पाणी कसे वाहत राहते हे देखील आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर बघायला मिळणार आहे। मंदिराच्या चारही बाजूने मोठमोठ्या झाडांचे सानिध्य आहे आणि त्या झाडांच्या सानिध्यामध्ये जंगली प्राणी फिरतात। वाघ, बिबट्या, जंगली घोरेडे आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर बघायला मिळू शकतात। त्यामुळे माणसे त्या ठिकाणी जात नसावीत। पण त्या मंदिरापर्यंत जाणे सोपे नाही। जंगलापर्यंत जाण्यासाठी आपल्या कच्च्या ट्रॅकने प्रवास करत जायला लागतं। त्यामुळे कच्च्या ट्रॅकने स्कूटीवरून प्रवास करताना गाडी घसरू शकते किंवा पडण्याची शक्यता जास्त असणार आहे। त्यानंतर जेव्हा आपण जंगलामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला चालत चालत खतरनाक जंगलामधून मंदिरापर्यंत पोहोचावं लागतं। आपण सुरक्षता बाळगत इकडे तिकडे लक्ष देत मंदिरापर्यंत जायचं आहे। त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या प्रवासामध्ये सामील व्हा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल सह्याद्रीच्या जंगलामध्ये असे पण काही मंदिरे आहेत त्या ठिकाणी माणसे जायला घाबरतात। तर चला मित्रांनो, जंगलाच्या मधोमध असलेल्या मंदिराच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया। पहिला हा कच्चा ट्रॅक पूर्ण करून जंगलाच्या पायथ्याशी पोहोचायचं आहे आणि या रोडला दगड खूप असल्यामुळे गाडी दगडावरून आपटत सुद्धा आहे। त्यामुळे हा ॲडव्हेंचर प्रवासाचा अनुभव खूप काही आपल्याला सांगून जातो आणि आपण थोड्याच वेळात जंगलाच्या पायथ्याशी पोहोचणार आहे। पाऊस उघडल्यामुळे आपण हा प्रवास पूर्ण करत आहे आणि पावसाचं जसं नाव घेतलं तसं पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि आता पाऊस सुरू झाल्यामुळे चिखल होण्या अगोदर आपण जंगलाच्या पायथ्याशी पोहोचायचं आहे आणि कसे तरी ॲडव्हेंचर प्रवास करत करत जंगलाच्या पायथ्याशी आपण पोहोचलेलो आहे। बघू शकता जंगलामध्ये एंट्री घेताना इथला अनुभव कसा आहे। मित्रांनो, जंगलाच्या प्रवेशद्वारावर पोहोचण्यासाठी स्कूटीवरला प्रवास किती खतरनाक आणि ॲडव्हेंचर होता हे तुम्ही बघितले असाल। वाटेमध्ये स्कूटी घसरली आणि मी पडता पडता वाचलो आणि कसा तरी स्कूटी घेऊन फायनली जंगलाच्या प्रवेशद्वारावरती पोहोचलो। आता आपल्याला पुढे असलेल्या पायवाटेने चालत चालत मंदिरापर्यंत जायचं आहे। पण पुढे जात असताना इकडे तिकडे लक्ष देत आपल्याला प्रवास करावा लागणार आहे। या ठिकाणी जंगली प्राणी असतात, त्यामुळे त्यांच्यापासून सुरक्षता बाळगत आपण मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे। पण या पायवाटेने पुढे जात असताना मला 2-3 कांटे दिसली आणि पुढे अनेक कांटे आपल्याला आढळणार आहेत। ते आपल्या पायाला लागल्यानंतर रक्त पण पिणार आहेत। त्यांच्यापासून पण सुरक्षता बाळगत आता आपण ह्या पायवाटेने मंदिराच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया। या ठिकाणी भरपूर जंगल आपल्याला बघायला मिळते। झाडांची एवढी घनदाट संख्या आहे की झाडांना सूर्यप्रकाश घेण्यासाठी स्पर्धा करावी लागत असणार आहे। आणि या ठिकाणी आणखी एक वाट जंगलाच्या आतमध्ये जाते, ती कुठे जाते आपल्याला माहीत नाही आणि त्या वाटेने आपण जाऊ पण शकणार नाही, कारण पुढे खतरा असू शकतो। आणि या जंगलाच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला एक ओढा देखील बघायला मिळतो आणि या ओढ्यामधून वाहणारे पाणी आणि हा पाण्याचा आवाज ऐकल्यानंतर मनाला एकदम मस्त अनुभव अनुभवायला मिळतो। आणि ह्या जंगलामधून प्रवास करत जात असताना सर्वत्र शांतमय नजारा आपल्याला बघायला मिळतो आणि हा नजारा मनाला एकदम सुंदर अनुभव देखील देऊन जातो। आणि या जंगलामधून पुढे जात असताना भीती वाटते, पण हा नजारा बघून मनाला आनंद देखील मिळतो। मी तुम्हाला आता दाखवतो, ह्या जंगलामध्ये किती मोठमोठी झाडे आहेत बघा। ह्या झाडांची एवढी घनदाट संख्या आणि झाडांच्या वरून खाली आलेले हे वेल, ह्या वेलांना बघितल्यानंतर असे वाटते जणू काय हे साप तरी नाहीत, कारण दुरून बघितल्यानंतर हे वेल सापासारखे दिसत आहे। तरी देखील आपण त्या खतरनाक जंगलातील प्रवास आज चालत चालत पूर्ण करून मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे। आपल्याला मंदिर दिसायला सुरुवात झालेली आहे। बघू शकता तुम्ही समोर भगवान शंकराचा मंदिराच्या मागे असलेला फोटो बघितल्यानंतर वरती येत असताना जी भीती वाटत होती ती सर्व भीती पळून गेली। बघा, या ठिकाणी एक माकड पण आपल्याला दिसलेलं आहे। मंदिराच्या मागे असलेल्या झाडावर लाल तोंडाची माकडे पण आहेत आणि अशा शांतमय ठिकाणी हे मंदिर आहे। आणि मंदिराच्या मागचा फोटो बघितल्यानंतर असे वाटते जणू काय भगवान शंकर या ठिकाणी तपश्चर्या करत आहेत। बघा, मंदिराच्या दोन्ही साईडला ही 2 झाडे चाफ्याची लावलेली आहेत
आणि ही लाल तोंडाची माकड या झाडावर बसलेले आहेत। आता आपण मंदिर परिसरामध्ये एंट्री केलेली आहे। बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी जंगली प्राण्यांचा पण कुठेतरी आवाज येत आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगत आपण इथून पुढे जायचं आहे। आणि या मंदिरामध्ये कोणीतरी भक्त आलेले आहेत, आवाज येत असावा असा भास येत आहे, पण या ठिकाणी कोणीही भक्त वगैरे नाहीत। मला माकडांचा आवाज आल्यासारखा भास झाला, त्यामुळे मित्रांनो घाबरत का होईना फायनली ह्या मंदिर परिसरामध्ये मी पोचलो। इथून पुढे जंगल आणखी घनदाट होत जाते बघा, आणि वरती जाण्यासाठी या ठिकाणी पायवाट पण आहे। त्या पायवाटेने पुढे जाऊन आपण जंगलाचा अनुभव घ्यायचा आहे, पण त्या अगोदर आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। हे मंदिर तुम्ही बघू शकता, श्री भैरवनाथ प्रसन्न। हे मंदिर 2-3 वर्षामध्येच बांधण्यात आलेलं आहे। पूर्वी या ठिकाणी प्राचीन मंदिर होतं, त्याचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळू शकतात। आणि मंदिराच्या एका साईडला हा एक तुम्हाला दगड दिसत असेल, त्या प्राचीन मंदिराचा अवशेष असावा। आणि या ठिकाणी हा स्तंभ बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज आला असेल हे मंदिर किती जुने आहे। आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया आणि आतमध्ये आपल्याला असलेल्या देवांचे दर्शन घ्यायचे आहे आणि काही मंदिराचे जुने अवशेष बघायला मिळतात का हे देखील बघायचं आहे। ओम नमः शिवाय। आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अनेक मूर्त्या बघायला मिळतात। बघू शकता इथून इथेपर्यंत आपल्याला सर्वत्र काळ्या पाषाणामध्ये बनवलेल्या मूर्त्या बघायला मिळतात। आणि या ठिकाणी भैरवनाथ देवाची मूर्ती बघा, आणि तुम्ही दर्शन देखील घ्या। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वंदना मृत्युमुक्षीयमामृता। आणि या ठिकाणी हे नंदी बघा, 4 नंदी आहेत, हे सर्व प्राचीन नंदी आहेत। आता आपण भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे। मंदिराच्या बाहेर जाऊन मंदिराच्या साईडला असलेला पाण्याचा प्राचीन कुंड देखील आता आपण बघूया, ज्या कुंडाचे पाणी कधीही आटत नाही। हा कुंड मंदिराच्या उजव्या साईडला आहे या ठिकाणी। आता कुंडाच्या वरती थोडं बांधकाम केलेलं आहे, कारण आतमध्ये माती वगैरे किंवा कचरा पडल्यामुळे कुंड मुजू नये म्हणून। बघा जांभ्या दगडामध्ये या कुंडाचे बांधकाम केलेलं आहे। आपण या कुंडाच्या आतमध्ये प्रवेश करूया आणि कुंडाच्या आतमध्ये जाण्यासाठी ह्या पायऱ्या पण बनवलेल्या आहेत। जमिनीच्या आतमध्ये असलेला हा पाण्याचा कुंड कसा आहे बघा, आणि कुंडामध्ये एकदम स्वच्छ पाणी आहे। हे पाणी 12 महिने पिण्यायोग्य या ठिकाणी वाहत असते। आणि या कुंडाच्या साईडला आणखी एक लहान मंदिर आहे बघा। हे कोणत्या देवाचे मंदिर आहे हे देखील आपण बघूया, पण मंदिरापर्यंत जाण्यासाठी या लहान ओढ्याला पार करून आपल्याला पुढे जावं लागतं। बघा त्या ओढ्यातील पाणी आणि हा पाण्याचा आवाज किती मधुर आहे बघा। हा ओढा असाच खाली वाहत जातो ज्या ठिकाणी आपण जंगलामध्ये प्रवेश केला तिथपर्यंत। बघा त्या ठिकाणी आतमध्ये महादेवाच्या नंदीसारखी काहीतरी मूर्ती आहे आणि आतमध्ये आणखी एक देवाची कोणतीतरी मूर्ती आहे। आणि या ठिकाणी कुठेही आपल्याला माणसांचा वावर किंवा माणसे दिसत नाहीत। याचं कारण एकच आहे, हे घनदाट जंगल आणि ह्या जंगलामध्ये असलेला प्राण्यांचा वावर। तरी देखील आपण खतरा घेऊन या ठिकाणी आलो आणि भगवान शंकराचे अवतार असलेले भैरवनाथ देवाचे दर्शन घेतले। आता इथून पुढे एक पायवाट जाते, ही पायवाट जंगलाच्या आतमध्ये कुठेपर्यंत जाते आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला काय काय बघायला मिळू शकते हे सर्व आता आपण आणखी पुढे जाऊन बघूया। मंदिराच्या समोरून ही पायवाट हे जंगलामध्ये जाते आणि आपल्याला असं वाटत होतं की आपल्याला जंगली प्राण्यांचे दर्शन होऊ शकते, पण आपल्याला माकडांचं दर्शन झालं, जंगली प्राण्यांचं दर्शन नाही झालं। हे बरे आहे, जर दर्शन झालं असतं तर आपल्याला हा प्रवास अर्ध्यात सोडून परत जावं लागलं असतं, कारण एकदा जंगली प्राणी दिसला की जंगलात जायचं धाडस होत नाही। किर आवाज आणि पावसामुळे ठेमक्यांचा आवाज कसा येत आहे तुम्ही अनुभवू शकता। या ठिकाणी काही चुली पण तुम्हाला बघायला मिळत असतील,
कारण या ठिकाणी वर्षातून एकदा यात्रा भरते. त्या यात्रेवेळी गावातील अनेक माणसे या ठिकाणी येऊन देवासाठी प्रसाद वगैरे बनवतात आणि प्रसाद ग्रहण करून देवाची पूजा करून खाली जातात. पण एक दोन माणसे या जंगलामध्ये किंवा मंदिरामध्ये वावर करत नाहीत. येतात तेव्हा एकट्टा आणि अनेक ग्रुपने येतात आणि ही वाट अजून पुढे जंगलामध्ये जात आहे मित्रांनो. आणि पुढे जाताना जंगलातील हे वेल आपल्या आडवे येणार आहेत. त्यामुळे ह्या जंगलामधून आणखी पुढे जाण्याचे धाडस मला काय होत नाही मित्रांनो. कारण इथून पुढे हे जंगल अजून खतरनाक बनत जाऊ शकते आणि पुढे आपल्याला काहीतरी बघायला मिळत आहे. एकत्रित ठेवलेली दगडे म्हणजे कदाचित त्या ठिकाणी काहीतरी असू शकते. पण मित्रांनो, ही दगडे अशीच कोणीतरी ठेवलेली आहेत आणि या ठिकाणी हा जंगलाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. झाडाच्या वरती जाणारे हे वेल आणि हे घनदाट जंगल एकदम खतरनाक अनुभव आपल्याला देऊन जाते. आणि पुढे कुठेतरी पक्ष्याचा आवाज येत आहे. हा कसला पक्षी आहे आपल्याला माहीत नाही. आपण थोडा वेळ शांत राहून ऐकूया. बघितलं मित्रांनो, पुढे कोणीतरी शिट्टी वाजवल्यासारखा आवाज येत आहे. त्यामुळे आणखी पुढे जायचे धाडस मी करू शकणार नाही. मित्रांनो, सह्याद्रीच्या जंगलामध्ये तुम्हाला यायचं असेल, ते पण तुम्हाला ॲडव्हेंचर प्रवास करत, तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. स्कूटीवरून बाईकवरून तुम्ही कच्च्या ट्रॅकने प्रवास करत जंगलातील पायवाटेने जंगलाचा मस्त अनुभव घेत जंगलाच्या मधोमध तुम्ही येऊ शकता आणि भगवंताचं दर्शन घेऊ शकता. पण या जंगलाच्या आणखी वरती जाणे योग्य नाही, कारण सर्वत्र वरती जंगली प्राण्यांचा वावर आहे. जंगली प्राणी जर आपल्या समोर आले तर त्यांच्यापासून सुरक्षता बाळगणे शक्य नाही. त्यामुळे या ठिकाणी या भगवंताचं दर्शन घ्या आणि या जंगलाचा मस्त अनुभव देखील घ्या. पण या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील खोतवाडीच्या वरती असलेल्या घनदाट जंगलामध्ये येऊ शकता. पण सोबत येताना 2-3 मित्रांना घेऊन या. एकटे कधी येऊ नका. मी एकटा आलो, पण येताना खूप भीती वाटली. या ठिकाणी आल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर भीती पळून गेली. पण या ठिकाणी जास्त वेळ थांबणे बरोबर नाही, कारण वरती घोरड्याच्या पायाच्या निशाणे आपण बघितल्या आणि घोरडा कधी खाली आला तर त्याच्यापासून सुरक्षता बाळगणे शक्य नाही. बिबट्या, वाघ, जंगली डुकरे पण या ठिकाणी बघायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी येऊन लवकरात लवकर हा जंगलाचा अनुभव घेऊन भगवंताचं दर्शन घेऊन घरी गेलेले बरे. मी आज या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.